अहो त्या हनुमंत कोकाटेने 2017 साली माणिक जगदाळे नावाची व्यक्ती आहे तनूची, ती ह्या हनुमंत कोकाटेमुळं फस घेऊन मेली, एक्सपायर झाली. त्या आत्महत्येला हे हनुमंत कोकाटे जबाबदार आहे. आणखीही ती केस कोर्टामध्ये सुरू आहे, आणखी केस ती सुरू आहे. त्याच्यावर 306 कलम आहे आणि ते आमच्यावर टीका करतात. 302 कलम आहे, त्याच्यावर आणखी भरपूर केस आहेत. असं बोलणं बरोबर नाही. एक आम्ही काय सांगू तुम्हाला. आणि ते कसं झालं, माणिक जगदाळे बावडा पोलीस स्टेशनला आल्यानंतर ती कंप्लेंट द्यायला पोलीस स्टेशनला गेले हनुमंत कोकाटे यांच्या विरोधात. सावकारकीची केस बरं का ती, आणि एफआयआर आहे. मी तुमच्या सगळ्या पत्रकारांना सुद्धा देतो, एफआयआर आहे ती एफआयआर मी तुम्हाला पाठवतो. हनुमंत कोकाटेच्या विरोधात ते सावकारकीची एफआयआर द्यायला गेले. पोलीस स्टेशनने ती केस दाखल करून घेतली आणि बाहेर आल्यावर त्या माणिक जगदाळे आणि बाकीच्या सहकाऱ्यांना ह्यांनी बेल्टनी मारलं. कशाने मारलं? बेल्टनी मारलं. माणिक जगदाळेला आणि बाकीच्या त्या 2-3 जणांना त्यांना बेल्टनी मारून त्यांना परत साठी खत करायला नेलं. त्यांच्या जमिनीचं साठी खत करून घेतलं. त्याच्यावर सुद्धा भागलं नाही बांधवांनो. त्यांच्या घरी जाऊन त्यांचा ट्रॅक्टर आणि नांगूर सुद्धा घेऊन आली. आणि बांधवांनो त्याच दिवशी माणिक जगदाळे यांनी पहाटे 3 वाजता या हनुमंत कोकाटे यांना कंटाळून आत्महत्या केली. त्या माणसानं असं बोलावं, काय बोलतो, आमची जीभ हसडणार. एवढं करू नका. आणि मी काय बोलत नाही, मी एफआयआर तुम्हाला पत्रकारांना सगळ्यांना देतो बांधवांनो. त्यामुळे आमच्यावर बोलताना 10 वेळा विचार करायचा. आम्ही कधी कोणाच्या वळल्या पाचळ्यावर पाय दिला नाही. खूप कष्टानं आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. हे आमचं खपवून घेणार नाही. कोण घेतील ते घेतील, आम्ही नाही घेणार. ह्याच्यापेक्षा आणखी बरंच काय काय आहेत, बऱ्याच केस आहेत, ही लक्षात ठेवा. आणि ती केस कुणी दाबल्या हे सुद्धा मी आता उद्या नाही थांबलं तर ती मी या ठिकाणी रोज सुरुवात करणार सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन. आता काय मी थांबणार नाही, बरोबर का. जी कोण यांचा बोलता धनी ना त्यांनाही मी सांगतो, हे जर यांनी नाही थांबवलं तर प्रवीण माने रोज पत्रकार परिषद घेणार. आमची खुली किताब आहे, काय अडचण नाही आम्हाला. आमचे व्यवसाय स्वच्छ आहेत, आम्ही काम करतो, कष्ट करतो, आम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद आहे. यांचं काय हो, काय बोलायची कारण आहे आम्हाला? उत्तर द्या. स्वतः राहतात काचेच्या घरात आणि आमच्यावर टीका तुम्ही करता. अहो ही तुम्हाला 4 उदाहरण सांगितली, आणखी आता एक काढले. त्यांनी उद्या बोलू द्या, परवा दिवशी दुसरं. तुम्ही सुट्टीच नाही, आलं का लक्षात. आणि त्यांनी काल सांगितलं की माने दादांवरती काहीतरी अमुक करतात, तमुक करतात, असं करतात. ही मी सांगतो, ते बोललेत, ते पुराव्यानिशी बोललेत. त्याचा व्हिडिओ माझ्याकडे पत्रकारांचा. आता काल त्यांची विरोधकांची जाहीर सभा कुठं खडकपुरावर झाली. त्यांनी काय सांगितलं, प्रवीण माने यांनी काय सांगितलं की हनुमंत कोकाटेंनी गारटकर दादाला धोका दिला. जर गारटकर दादाने तसा म्हणावं तर हनुमंत कोकाटेंनी मला शब्द दिलता, तर दादा जर म्हणलं ना तसं, त्या क्षणाला मी राजकारण सोडून देईल. कारण तुम्ही किती खोटं बोलता हे मला आज या माध्यमात दाखवायचं. अहो ज्या शंकरराव भाऊनं आपल्याला आधार देण्याचं काम केलं, या माने परिवाराला मार्केट कमिटीत आडत दुकान दिलं त्यांना, त्या भाऊच्या सुद्धा पाठीत खंजीर खूप असण्याचं काम ह्या माने परिवाराने केलेलं आहे. आणि ज्या आदरणीय आपल्या पवार साहेबांनी देशाचा कायदा यांच्या कारखान्यासाठी बदलला, त्यांच्या सुद्धा पाठीत खंजीर खूप असण्याचं काम ह्या माने परिवाराने केलेलं आहे. आणि दुसऱ्याला शहाणपण शिकवतात की ह्याला फसवलं, त्याला फसवलं. मी आयुष्यात कधीच कुणाला फसवलं नाही. शब्द दिला तो फक्त भरणे मामाला कधी दिला. मी दुसरा कधीच आयुष्यात येऊन कुणाला शब्द दिला नव्हता. त्याचं कारण आज मी तुम्हाला उघड करून सगळं सांगतो. आमच्यात एक तुम्हाला सांगतो, फिरता सकाराम आहे. म्हणजे 6 दिवस आठवड्याचं कामाचं असतात आणि सोमवारचा पगाराचा दिवस असतो. 6 दिवस ते सकाराम काय करतो, ह्यांच्यात 1 दिवस कामाला जातो, त्यांच्यात 1 दिवस कामाला जातो, प्रशांत बापूच्यात 1 दिवस जातो. 6 जणांच्यात 6 दिवस कामाला जातो ती सकाराम. 7व्या दिवशी बाजार असतो, 7व्या दिवशी पगार गोळा करायला प्रत्येकाचं. कुणाचं त्यांनी काम कधी पुरं केलेलं नसतं. तसा ह्या प्रवीण माने फिरता सकाराम आहे. किती पक्षांनी बदललं, खासदारकी बसलं, तुम्ही मला सांगा. हा फिरता सकाराम आहे. किती आपल्याला खासदारकीला कुठं, आमदारकीला कुठं, नगर
नगरपालिकेला कुठं, आता जिल्हा परिषदला कुठं, पंचायत समितीला कुठं आणि ग्रामपंचायतीला कुठं. तुम्ही हा फिरता सकरांचा तुम्हीच पत्रकारांना हिशोब करा. ह्यांनी माझ्यावर टीका करायची, मी जरूर त्यांच्यावर टीका केली, राजकीय दृष्टिकोनातून मी त्यांच्यावर टीका केली, पण त्यांनी खालच्या पातळीवर येऊन माझ्या वैयक्तिक टीका करण्याचं त्यांनी काम केलं. अरे गद्दारी मी आयुष्यात कुणासकट मी गद्दारी केलेली माणूस नाही. मी तुम्ही गद्दारी करणार आणि दुसऱ्याला ज्ञान शिकवणार होय. अहो ह्यांनीच गद्दारी केली, त्यांना वैयक्तिक मी आज त्यांच्यावर आज मी वैयक्तिक बोलतोय. कळसला ह्यांना कशासाठी मारलं होतं, पुण्यात ह्यांनी काय काय उद्योग केले, कुणाचा राजीनामा घेतला, कुणाला फ्लॅट घेऊन दिला, हे त्यांचा आज वैयक्तिक याच्यावर बोलतात. त्याचं कारण असं आहे, उद्या जर त्यांनी माझ्यावर टीका अजून केली तर अजून माझं बंडललंय ती तसंच शिल्लक ठेवलंय. आज तुम्हाला टेलर जावतोय नुसता याचा टेलर आहे, पिक्चर महागाचा आहे. अजून मी तुम्हाला सांगतोय, हा हिरोईचा रंगा आणि बावड्याचा बिल्ला कसा गाळा दादा ह्यांच्या गळाला लागलाय हे मला आज काय माहित नाही. तुम्हाला खरं सांगतो मी, त्या राजा बिल्लाने तर यायला लावलंय. काय गारटकर दादाने मी ह्यांच्यासारख्या दादाला लागाव रंगाच्या आणि बिलाच्या. काय राव, मी आज पोतर कुणाचं नाव सुद्धा घेतलं नव्हतं. 5 नाव घ्यायची मला पाणी आणली रात्री. आणि मी तुझं बी दप्तर लय गोळा केलंय बर का. तू आता मला हे सांगू दो, एका महिलेची फसवणूक केली नलवड्यात ताई म्हणून इथं उपस्थित असलेल्या, त्यांनी इथं माईक पैसे लगेच यावं, कारण त्यांना 20 लाखाला कसं फसवलंय. मी तुम्हाला हे पत्रकारांना खोटं अजिबात बोलत नाही. माझ्याजवळ कागदासहित पुरावा आहे. तुझ्याजवळ जर माझी अपर असेल तर त्या केस मध्ये मी सांगतो माझा कायदे मात्राचा संबंध नव्हता. त्या जगदाळे याचा मृत्यू जे झाला ती माझ्यापाशी थम्सअप पिऊन गेलेली व्यक्ती होती. ती बाहेरगावच्याच लोकांचा मिठवाय ती माझ्याकडे आलती. त्यांनी 30 लाख रुपये पिपरीच्या एका बोडक्याचं आणि गिरवीच्या पवाराचं आणि गणेशवाडीतल्या घोगड्याचं घेतलं होतं. त्यांनी 30 लाखाचं 60 लाख व्याज केलं. हनुमान कोकटेने ती 32 लाखावर मुद्दाच मिटवलं होतं. पण काही प्रवृत्तीने ह्याच प्रवृत्तीनं माझं त्यात नाव घातलं. पण कोर्टाला बी खरं खोटं कोण आहे ते कळलं. मग त्यांनी रात्री सांगते ती माझ्यावर व्यापार आहे आणि त्यांचं 306 307 मध्ये नाव आहे. आज जर मला कोर्टाने बाहेर फिरून दिलं असतं का, माझं जर 302 मध्ये नाव असतं तर इथं एवढं तर ह्यांना अक्कल पाहिजे की या ताईचं 20 लाख उडवलेली व्यक्ती आहे. ह्या ताईचं त्या माने परिवारांनी आणि त्यांच्या भुजबळ म्हणून त्या शेतच्या मेवण्याने ह्यांचं 20 लाखाचं नुकसान केलंय. आज बिचारी माझी बहीण म्हणलं तरी चालेल, ती इथं आज तुमच्या समोर सगळ्याच्या उपस्थित आहे. आणि जर पत्रकारांना तिचा पेपर बघायचा असेल तर ओरिजिनल ताईजवळ पावत्या आहेत. त्या ज्यांनी पैसे दिले त्यांच्या पावत्या यांच्या जवळ आहेत. त्यांना मी 1 मिनिट बोलून द्या आणि उद्या येणाऱ्या 2 तारखेला घड्याळ्याच्या समोरचं बटन दाबून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भरत शेठजी शाह आणि खालचे 20च्या 20 उमेदवार निवडून द्या. एवढंच मी तुम्हाला आवाहन करू. माझं 2 शब्दाचं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.